हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ माया साठे यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 3. ते शांत आणि संथ जीवन रश्मीला मानवलं. वाचन, व्हिडिओ पाहणं यात दिवस गेल्यावर ती अश्विनीबरोबर दूरवर फिरायला जाई. त्यांची इस्टेट ज्या भागात होती त्या इस्टेटीपासून थोडं दूर एक लहानसं खेडेगाव होतं. या गावातील लोकांना मेहेंदळे कुटुंबाविषयी विलक्षण आदर होता. रश्मी आणि अश्विनी फिरायला बाहेर पडल्या की अधूनमधून त्या गावातील लोक भेटत. त्या दोघींना ते वाकून वंदन करीत. त्या दोघी त्यांच्याशी एखादा शब्द बोलल्या तरी त्यांना धन्यता वाटे. अधूनमधून डोक्यावरून घुंगट घेतलेल्या स्त्रियाही त्यांना भेटत. त्यांच्या त्या साड्या, घागरे वगैरे पाहून रश्मीला खूप गंमत वाटत असे. "काय गं रश्मी, अजून तू कुठं काही जमवलं कसं नाहीस गं?" अश्विनीनं फिरायला गेल्यावर प्रश्न केला. "जमविणार कसं? ते आपोआपच जमतं असं म्हणतात. तुझं जमणार नाही असं थोडंच आहे. आकर्षक दिसण्याचा प्रयत्नच करीत नाहीस तू." आत्याचंही तेच म्हणणं आहे. मी थोडी आकर्षक दिसावं असं तिचं म्हणणं आहे. आता आपलं रूप कसं पालटणार गं मी? न पालटायला काय झालं? आजच्या आधुनिक तरुणीप्रमाणे तू तुझे केस कापून घे आणि बघ तुझ्या व्यक्तिमत्वात केवढा फरक पडतो ते. आता तू म्हणते आहेस तर पाहीन प्रयोग करून. आज आपल्याला जरा लवकरच परतायला हवं. का गं? अगं मालविका आर्य येणार आहे आज घरी. छान नाव आहे. कोण आहे ही? सौमित्र आर्यची मुलगी. फैजाबादला असतात हे सौमित्र आर्य. जमीनदार आहेत. तुझी मैत्रीण आहे वाटतं ती. माझी नाही, आमच्या संबंध घराची. चंद्रप्रकाशची तिचं लग्न व्हावं असं साऱ्यांना वाटतं. तिच्या आणि आमच्या घरातल्या माणसांना. चंद्रप्रकाशचं मत काय आहे? तसं निश्चित मत कळलेलं नाही. पण त्या दोघांची चांगली मैत्री आहे. मालविका तशी चांगली मुलगी आहे. तुलाही आवडेल ती. आवडेलच असं काही म्हणता येणार नाही, रश्मी पटकन म्हणाली. तुझ्या एकंदर बोलण्यावरून हा चंद्रप्रकाश थोडा शिष्ट आणि हेकेखोर असावा असं वाटतं. तेव्हा त्याच्याशी जुळवून घेणारी ही मुलगीही अशीच असण्याची शक्यता वाटते मला. हे तुझं आपलं काहीतरीच हं. तू इतका देखणा आणि श्रीमंत आहे की तू सुद्धा तुझं हे मत बदलून त्याच्या प्रेमात पडलीस तरी आश्चर्य वाटणार नाही मला, अश्विनी हसत हसत म्हणाली. आता हेच बघ ना, भानुप्रताप काहीसा त्याच्यासारखा असूनही मी पडले की नाही त्याच्या प्रेमात. तुझी आणि माझी गोष्ट वेगळी आहे. तू श्रीमंत आई-वडिलांची एकुलती एक लाडकी लेक आहेस. माझं तसं थोडंच आहे. चल, स्वतःबद्दल तू उगाचच न्यूनगंड बाळगून आहेस. खरं म्हटलं तर तू माझ्याहूनही देखणी आहेस. चल, परतू आता आपण. त्या आल्या त्यावेळी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मालविका आलेली होती. अवांतिकाबाईशी ती दिवाणखान्यात बसून बोलत होती. मालविकेला पाहिलं आणि रश्मी थक्कच होऊन गेली. खरोखरच ती विलक्षण देखणी होती. आपण पुरुष असतो तर तिच्या प्रेमात नक्कीच पडलो असतो, असा एक विलक्षण गमतीदार विचार रश्मीच्या मनात तरळून गेला. परंतु तिच्याशी बोलल्यावर मात्र तीही शिष्ट आणि अहमन्य असावी असं उगाचच तिला वाटलं. अश्विनीनं तिची आणि मालविकाची ओळख करून दिली. पाहुण्या म्हणून आलात? मालविकानं विचारलं. होय, रश्मी म्हणाली. किती दिवस मुक्काम आहे इथं? हिचं बाळंतपण होईपर्यंत. मग आमच्या घरी या ना एकदा, मालविका म्हणाली. बघू, नुसतं बघू नाही, मी आमंत्रणच देते. हिनं आणलं तर येईल, अश्विनीकडे पाहत रश्मी म्हणाली. चंद्रप्रकाश आल्यावर त्यालाच मी आमंत्रण देईल. तो घेऊन येईल तुम्हा दोघींना आमच्या घरी. ठीक आहे, त्यांनी आणलं तर जरूर येईल मी. चंद्रप्रकाशवर हिचा डोळा आहे हे रश्मीच्या लक्षात आलं. त्याचबरोबर तो तिला फारशी धूल घालीत नाही हेही तिच्या लक्षात आलं. काही वेळ तिच्याशी गप्पा मारून त्या दोघी आपापल्या खोलीत गेल्या. दुसरा दिवस उजाडला. तोच मुळी तिचा थोडासा विरस करणारा. सकाळी सकाळीच उलट्या सुरू झाल्यानं अश्विनी आपल्या खोलीत पडून राहिली होती. त्यामुळे रश्मी काहीशी एकाकी पडली होती. वेळ घालवण्यासाठी ती बागेत आली. बाग विस्तीर्ण आणि फुलांनी बहरलेली होती. बागेची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे हे तिच्या तात्काळ लक्षात आलं. बागेत फिरता फिरता ती स्वतःशीच गुणगुणत होती. गुणगुणताना ती इतकी तल्लीन झाली की आपण केवळ गुणगुणत नसून थोड्या मोठ्या आवाजात गात आहोत
हे तिच्या लक्षातच आलं नाही. "अरे वा, खूपच सुंदर आहे तुमचा आवाज." अचानक मागून आवाज आला आणि दचकून एकदम थांबली, वळली. "का? का थांबलात? गीत पुरं करायला हरकत नाही." तिच्यासमोर उभा असलेला तो तरुण म्हणाला. तो तरुण चंद्रप्रकाश आहे, हे तिच्या तात्काळ लक्षात आलं. त्याच्या वडिलांचा फोटो तिनं पाहिला असल्यानं आणि त्या दोघात विलक्षण साम्य असल्यानं तो कोण हे ओळखणं अवघड नव्हतं. "सॉरी, तुमची तंद्री भंग केली मी. पण तुमचा आवाजच इतका गोड आहे की त्याला दाद दिल्याशिवाय राहवलं नाही मला." "आभारी आहे," ती कोरड्या स्वरात म्हणाली. "खरं म्हटलं तर गाण्याचं शास्त्रोक्त शिक्षण तुम्ही घ्यायला हवं. ते घेतलंय," ती स्मितपूर्वक म्हणाली. "छान, म्हणजे अंदाज चुकला माझा." त्याचं मराठी बोलणं तितकंसं बरोबर नव्हतं, पण त्याचा तो प्रयत्न मात्र स्तुत्य आहे हे तिनं मनाशी मान्य केलं. लहानपणापासूनच हिंदी पट्ट्यात वाढल्यामुळे नाही म्हटलं तरी त्याच्या मराठीवर हिंदीची छाप होती. "तुम्ही रश्मी साने ना?" त्यानं विचारलं. "हो," ती उत्तरली. "मी चंद्रप्रकाश मेहेंदळे." "मी लगेचच ओळखलं तुम्हाला." "ते कसं?" त्याने आश्चर्याने विचारलं. "तुमच्या वडिलांचा फोटो पाहिलाय मी. तुम्ही हुबेहूब त्यांच्यासारखे दिसता." "तुमचं म्हणणं बरोबर आहे," तो हसून म्हणाला. "इथं करमतं तुम्हाला?" "हो." "आश्चर्य आहे. का बरं?" "मुंबईच्या आणि इथल्या जीवनात खूप फरक आहे. मुंबईतली धावपळ, गडबड इथं एका शानही सापडणार नाही. कधी-कधी माणसाला शांतता हवी-हवीशी वाटते." "आमचा हा बंगला आवडला?" "हो, अतिशय देखणा आहे. या भागात आमचा बंगला नावाजला जातो त्याच्या देखणेपणामुळं. ते योग्यही आहे." "तुम्ही इथं आल्याने एक गोष्ट मात्र चांगली झाली." "कुठली?" "माझी भावजय विलक्षण खुशीत आहे आणि या दिवसात स्त्रीनं खुश हसायला हवं." "या दिवसात म्हणजे काही विशिष्ट सीझन आहे का?" "तिला दिवस गेले आहेत हे माहीत आहे ना तुम्हाला." "गर्भारपणात स्त्रीनं आनंदी असायला हवं म्हणजे संतती निकोप निपजते." "वास्तविक इथल्या स्त्रिया ती मिसळली असती तर काही प्रॉब्लेम उत्पन्न झाला नसता. पण स्त्रिया शिकल्या की त्यांना खेळवळात मिसळणं कमीपणाचं वाटतं." "असंच काही नाही." "असंच आहे. याकरिताच स्त्रियांनी जास्त शिकू नये असं मला वाटतं." "आपलं हे मत विचित्रच आहे." "असलं तरी ते माझं मत आहे," तो ठासून म्हणाला. त्याच्या शिष्टपणाचा तिला राग आला. या माणसाला आपण शक्यतो टाळायला हवं असा तिने निश्चय केला. पण ते तितकं सोपं नव्हतं. नंतरच्या दिवसात सतत तिची आणि त्याची भेट अपरिहार्यपणे होतच होती. त्याचबरोबर त्याचा घरात किती दरारा आहे याचीही तिला कल्पना आली होती. त्याचा नुसता आवाज चढला तरी घरातील नोकर-चाकराची पाचावर धारण बसत होती. स्वतः अश्विनीही त्याला दबकून होती. एकट्या अवंतिकाबाई मात्र खुद्द त्याच्यावर वचक ठेवून होत्या. त्याची अवज्ञा करण्याचं धाडस मात्र त्याला होत नसे. आणखी एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती. या घरातले ते दोघेही पुरुष स्त्रियांची फारशी काळजी करीत नसत. मुंबईत राहिल्यानं आपला नवरा आपल्या मुठीत असावा अशी अश्विनीची इच्छा होती. प्रत्येक वेळी त्यांना आपल्याला सांगून जावं, "नी आपल्यापासून फारसं बाहेर राहू नये," अशी तिची अपेक्षा होती. ती भानुप्रताप कधीच पूर्ण करीत नव्हता. त्यामुळेच अश्विनीला एकाएकी पडल्यासारखं वाटत असे. त्या दिवशीही भानुप्रतापनं आपल्याजवळ बसून राहावं असं अश्विनीला वाटत होतं. आपल्या प्रकृतीची त्यानं आस्थेने चौकशी करावी, आपली व्यथा त्याच्याजवळ प्रकट करावी असं तिला वाटलं तर ते साहजिकही होतं. तो मात्र सकाळपासूनच बाहेर गेला होता. तिला मात्र ते असह्य झालं होतं. ती रश्मीच्या खोलीत आली, तेव्हा तिचा चेहरा विलक्षण पडला होता. तिचं काहीतरी बिघडलंय हे रश्मीच्या लक्षात आलं. "काय झालं गं?" तिनं काळजीच्या स्वरात विचारलं. क्षणभर ती काहीच बोलली नाही. अश्विनी दिवाणावर नुसतीच बसून राहिली. बोल की तू अशी मख्खासारखी बसून राहिलीस तर कसं कळणार मला? आता हे सारं सोसणं अशक्य होतंय गं मला." "अगं पण झालंय काय?" "हेच त्याचं सबबीब सांगणं. त्याला मला बरोबर घेऊन जायला लाज वाटते. मी हल्ली अवजड आणि बोजड दिसते ना?" "अगं मग त्यात काय झालं? या अवस्थेत प्रत्येक स्त्री अशीच दिसते." "पण त्याला तसं वाटत नाही. वास्तविक माझंच चुकलं. या सरदार घराण्यात मी लग्नच करायला नको होतं." "का?" "यांच्या मनात तीच पूर्वीची हुकूमशाही अद्यापही रेंगाळते आहे. स्त्रीनं
केवळ चूल आणि मूलच सांभाळावं असं त्यांना वाटतं. शी! कसल्या जुनाट कल्पना अद्याप उराशी बाळगून आहे ते लोक. बदलत्या काळाची यांना जराही जाणीव नाही. हे अश्विनीचं बोलणं मात्र रश्मीला 100% पटलं होतं. याचा प्रत्यय या घरात वावरताना तिला वारंवार येत होता. अश्विनी जरी तिची मैत्रीण असली तरी तेवढी एक सोडली तर त्यांच्या वागण्यावर टीका करण्याचा तिला कुठला अधिकार नव्हता. अगं हे काही कायमचं नाही. एकदा तुला मूल झालं आणि तू या अवस्थेतून सुटली की पूर्वीसारखा तुझा नवरा वागू लागेल तुझ्याशी. छे गं, अश्विनी म्हणाली. त्याच्या मित्रांच्या बाबतीतही तेच आहे आणि त्या सर्वजणी ते सहन करतात. काय कारणानं? आता का इथल्या समाजावर अद्यापही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आहे. इथल्या स्त्रिया घुंगट घालून फिरतात ते त्याच कारणानं. तू दिल्लीला राहण्याकरिता तुझ्या नवऱ्याला सुचव. दिल्लीलाही तुमची फॅक्टरी आहे ना? दिल्ली स्त्रियांना त्या मानानं खूप स्वातंत्र्य आहे. तो आम्हाला दिल्लीला कुठं पाठवतोय? माझ्या नवऱ्यानं इथलाच कारभार सांभाळावा असं म्हणणं आहे त्यांचं. पण तू सुचवून तर बघ. त्याला आवडणार नाही ते. उगाच नसत्या कटकटी उद्भवतील. त्यांच्या कारभारात स्त्रीनं हस्तक्षेप करणं त्या दोघांनाही आवडत नाही. मी बोलू का या बाबतीत तुझ्या नवऱ्याशी? रश्मी पटकन बोलून गेली. पण लगेचच तिला आपल्या बोलण्याचा पश्चाताप झाला. नवरा बायकोच्या भांडणात पडणं म्हणजे हात उगाचच पोळून घेणं याची कल्पना होती तिला. तू खरंच बोल त्यांच्याशी, अश्विनी आनंदून म्हणाली. माझा नवरा कदाचित तुझं म्हणणं ऐकून घेईल. त्याला तुझ्याबद्दल खूप आदर आहे. पण तुझ्या नवऱ्याला माझ्याहीपेक्षा चंद्रप्रकाशबद्दल जास्त आदर आहे असं वाटतं. तुझा नवरा मोठा की तो? दोघेही सारख्याच वयाचे आहेत. माझा नवरा फक्त 6 महिन्यांनी मोठा आहे त्याच्यापेक्षा. पण चंद्रप्रकाशबद्दल मात्र तू काही बोलू नकोस त्याला. ते आवडणार नाही त्याला. मग कसं बोलणार गं मी त्याच्याशी? रश्मीनं उलट विचारलं. तुझ्या नवऱ्याला त्यानं आपल्या मुठीत ठेवलं आहे हे बोलावंच लागणार मला. तर मग तो अजिबात ऐकून घेणार नाही तुझं. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? यातून काही वाईट निष्पन्न झालं नाही म्हणजे निवडलं. तसं काही होऊ देणार नाही मी. तसं काही होतंय असं वाटलं तर मी लगेचच शंभासनाचा ओघ बदलीन. मग तर झालं? मग हरकत नाही, अश्विनी म्हणाली. आता तू पळ तुझ्या खोलीत. तोंड वगैरे धु. उगाच रडल्यासारखीच वाटतेस तू. आपण बागेत थोडं हिंडू. प्रसन्न वाटेल तुला. मी खाली दिवाणखान्यात वाट पाहते तुझी. ठीक आहे, मी अर्ध्या तासात येतेच, अश्विनी म्हणाली आणि आपल्या खोलीत गेली. थोडा वेळ लायब्ररीत जाऊन बसावं म्हणून ती खाली निघाली. ती खोली बाहेर पडली तोच तिला एका मोलकरणीनं गाठलं आणि चंद्रप्रकाश त्याच्या खोलीत बसून तिची वाट पाहत आहे असा त्याचा निरोप तिनं दिला. त्यानं आपल्याला कशाकरिता बोलावलं आहे याविषयी आश्चर्य करीतच ती त्या मोलकरणीबरोबर त्याच्या खोलीत गेली. मोलकरणीनं तिला दारातून आत सोडलं आणि ती परत फिरली. तिनं आश्चर्य करीतच खोलीत प्रवेश केला. चंद्रप्रकाशच्या खोलीत ती प्रथमच येत होती. खोलीत एका खुर्चीत चंद्रप्रकाश बसला होता. त्याची मुद्रा उग्र वाटत होती. या, तो म्हणाला आणि खोलीत असलेल्या खुर्चीचा निर्देश करून त्यानं तिला बसण्याची खूण केली. ती अवघडल्यागत खुर्चीत बसली. काही क्षण तो काहीच बोलला नाही. तिला निरखीत राहिला. त्यामुळे तर ती अधिकच अवघडली. तुम्हाला काही अक्कल असेल अशी माझी कल्पना होती, तो हळू पण धुमसत्या आवाजात म्हणाला. त्याच्या त्या शब्दानं क्षणभर ती अवाक झाली. पण दुसऱ्या क्षणी त्यानं आपली अक्कल काढावी याचा तिला संताप आला. तो तिच्या चेहऱ्यावर उमटला. मिस्टर, तुम्ही तुमच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या एका तरुणीशी बोलत आहात याचं भान आहे ना तुम्हाला? तुम्ही सरळ सरळ माझा अपमान करीत आहात. करण्याची माझी इच्छा नव्हती. तुम्ही भाग पाडलत. तुम्ही पाहुण्यासारख्या वागत असता तर ही वेळ आली नसती. तो सटकन म्हणाला. मी मी ही वेळ आणली? मी? ती अधिकच उसळून म्हणाली. होय तुम्ही माझ्या भावजयीशी जे बोलत होतात ते पाहुणीला शोभणारं नव्हतं. तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकलत तर? तुम्ही सभ्य आहात अशी माझी कल्पना होती. मी सभ्यच आहेच. खोलीच्या उघड्या दारातून झिरपणारं संभाषण ऐकणं हा असभ्यपणा नाही, तो तिच्यावर नजर रोखून म्हणाला. मात्र पाहुणी म्हणून आल्यावर कलह पेटून देणं
हा असभ्यपणा नक्कीच आहे. कलह पेटून द्यायला मी खलनायिका नाही, पण तुमचं बोलणं मात्र त्या थाटाचं होतं. मी फक्त तिला तिच्या हक्काची जाणीव करून देत होते. स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीनं स्थान न देणं आता कालबाह्य ठरलं असलं तर? ते तुमच्या मुंबईत, इथं नाही. आणि आमच्या सरदार घराण्यात तर नाहीच नाही. वाह! छान. ती उसळून म्हणाली. त्या कालबाह्य रूढींना अद्यापही तुम्ही चिकटून बसावं, हा अडाणीपणा आहे. आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर संताप फुलला. प्रत्येक घराण्याच्या काही चालीरीती असतात आणि त्या वंशपरंपरेने चालत आलेल्या असतात. लग्नाच्या वेळी तुमच्या मैत्रिणीला ही कल्पना देण्यात आली होती. पण त्याप्रमाणे वागणं तिला अशक्य होईल. तिचं आयुष्य मुंबईत स्वतंत्रपणे गेलं आहे. हे आयुष्य स्वीकारताना तिला याची कल्पना दिली होती, हे मी तुम्हाला सांगितलं आहेच. तुम्ही इथून जावं अशी माझी इच्छा नाही. त्याचप्रमाणे इथल्या गोष्टीत तुम्ही ढवळाढवळ करू नये अशीही माझी इच्छा आहे. मला ते आवडणार नाही. तो निक्षून म्हणाला. हे 20वे शतक आहे म्हटलं मिस्टर आणि आपण अद्याप 21व्या शतकाकडे झेप घेत आहोत. असेल, बाहेरच्या जगात स्त्री-पुरुष समसमान पातळीवर वावरत आहेत. पत्नी ही दासी समजून वागण्यानं पती-पत्नी सुखी संसाराची कल्पना करणं वेडगेपणाचंच आहे. अजिबात नाही. तो पुन्हा ठासून म्हणाला. पुरुषप्रधान संस्कृतीत ते बसत नाही. तर मग लग्न करण्यासाठी एखादी गुलाम स्त्री तुम्ही खरेदी करावी असं मला वाटतं. माझ्या लग्नाविषयी मी बोलत नाही आहे. तो तापल्या स्वरात म्हणाला. एका पुरातन परंपरा असलेल्या एका कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी बोलत आहे. माझ्या लग्नाबद्दलच्या कल्पना वेगळ्या आहेत, पण त्याविषयी आत्ता काही बोलण्याची माझी इच्छा नाही. परंतु आत्ताच एक गोष्ट सांगून ठेवतो. माझ्या भावजईच्या मनात तुमच्या आचरट कल्पना घुसविण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर ते मला आवडणार नाही. तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटलं. मी तसा कुठलाही प्रयत्न केला नाही. मी केवळ तिचं मनोगत माझ्या तोंडून सांगितलं इतकंच. तिचं नव्हे तर प्रत्येक स्त्री स्वातंत्र्याची भुकेलेली असते. तिचं स्वातंत्र्य खंडित करणं यापुढे कुणालाही जमणार नाही. तुमच्या बहिणीच्या बाबतीत तुम्हाला याचा अनुभव आलेला आहे. ती तर तुमच्याच संस्कारात वाढली होती ना? मग तिनं असं का करावं? याचं उत्तर देऊ शकाल तुम्ही? तुम्ही आपली मर्यादा सोडित आहात असं मला वाटतं. का? हा प्रश्न तुम्हाला झोंबला की काय? तिनं कुत्सित स्वरात विचारलं. बस, बस. तो एकदम तापून म्हणाला. एक शब्दही पुढे बोलू नका. माझा संताप अनावर होण्याअगोदर तुम्ही चालत व्हा, हे योग्य. तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.